सध्या सर्वत्र गॅसची टंचाई निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल मालकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ येत आहे। अशा परिस्थितीत येवला शहरातील कारागीर तुषार लाड यांनी देशी जुगाड करत ऑइलवर चालणारी शेगडी तयार केली। ही शेगडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। हॉटेलमधील सर्वच पदार्थ या शेगडीवर तयार करता येतात असं कारागीर तुषार लाड यांनी सांगितलं। नमस्कार, मी तुषार अशोक लाड। देशी जुगाड करून मी ही शेगडी बनवली आहे लोखंडापासनं। आपण बघत असाल जुन्या काळात जे आपण मातीच्या भट्टी बनवायचो ती पण त्याच पद्धतीत ही फक्त आहे आपण नवीन याच्यात लोखंडात तयार करून घेतलेली आहे। आणि ही हॉटेल व्यवसायासाठी खूप चांगली आहे, कारण की त्यांना आताच्या कंडिशनला काही टाकी मिळत नाहीये। टाक्या मिळण्यासाठी खूप पडझड करावं लागते, त्याकरता हे देशी जुगाड खूप चांगला आहे। काळं ऑइल आहे, काळ्या ऑइल मधून आपण ती भट्टी पेटवतो आणि हे काळं ऑइल तुम्हाला कुठं पण भेटेल, कोणत्याही सर्व्हिस स्टेशनला किंवा कुठे गेलं तरी भेटेल आणि खूप स्वस्त आहे। हे फक्त काळं ऑइल हे फक्त 40 रुपये लिटर मिळतं। हे 1 लिटर मध्ये कम्प्लीट 1 तास ही शेगडी चालते। शेगडीवर कोणकोणते पदार्थ आहे? शेगडीवर सगळ्या प्रकारचे पदार्थ करू शकतो आपण। याच्यावर मिसळ बनवू शकतो, त्यानंतर सगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही करू शकतो, त्यानंतर त्याच्यावर भजे वडे पाव करण्यासाठी खूप उपयुक्त आणि मटण शिजवण्यासाठी खूपच चांगली आहे। मटण शिजवून त्याच्यावर हॉटेलमध्ये सगळ्यात उपयुक्त पडणार आहे। याच्यावर शेव पापडी विपडी सगळं आपण करू शकतो। हे शेगडी बनवायला मला 1 दिवस जातो कम्प्लीट शेगडीला, आणि ही खूप कमी याच्यात आहे। फक्त ब्लोअर इलेक्ट्रिक ब्लोअरचा सप्लाय दिला जातो याला, आणि त्या माध्यमातून ती शेगडी पेटली जाते आणि जसं आपण ऑइल सोडणार तसं ती पेट घेणार। दरम्यान गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही असं प्रशासनाने वारंवार जरी सांगितलं असलं तरी राज्यात अनेक ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत। ऑनलाईन बुकिंगमध्येही अडथळे येत असल्याने नागरिक थेट सिलेंडर घेण्यासाठी एजन्सी बाहेर गर्दी करत आहेत। अर्थात याचा फटका सर्वसामान्यांसह हॉटेल व्यावसायिकांनाही बसत आहे। त्यामुळे अशी देशी जुगाडची शक्कल नागरिक लढवताना पाहायलाही मिळतात। एकूणच ही जी शक्कल लढवली याविषयी तुमचं मत सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा।